पावसाळ्यामध्ये सारखं काहीतरी आपल्याला गरम गरम खावंसं वाटतं. घसा आपला हैराण झालेला असतो सर्दी खोकल्यानं. अशावेळी ही खमंग उडदाची आमटी करून बघा, तुमच्या घशाला नक्की आराम मिळेल. यासाठी साहित्य घेतलेलं आहे: 1 वाटी उडदाची डाळ, लसूण आणि खोबरं सुकं आणि फोडणीचं साहित्य घेतलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला थोडंसं कढईमध्ये तेल घालायचं आहे आणि ही उडदाची डाळ आपल्याला परतून घ्यायची आहे. उडदाच्या डाळीचा खमंग वास आला आणि छान तांबूस लाल रंग आला की आपण गॅस बंद करायचा आहे. आता ही डाळ आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये काढून घ्यायची आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करायच्या आहेत आणि ही डाळ शिजवून घ्यायची आहे. आपल्याला आमटीसाठी आपल्याला लसूण खोबरं लागणार आहे, ते आपण मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या केल्यामुळे ही डाळ आता छान शिजलेली आहे. फोडणीसाठी तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, लसूण खोबऱ्याचं वाटण जे केलेलं ते त्यामध्ये घालायचं आहे. छान परतायचं आहे. त्यामध्ये आता 2 चमचे आपल्याला तिखट चवीप्रमाणे आपल्याला घालायचं आहे. फोडणीत आपल्याला गरम पाणी केलेलं आहे ते घालायचं आहे आणि जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती पण आपल्याला त्यामध्ये घालायची. अजून पाणी आपल्याला ॲड करायचं आहे, कारण पातळसर आपल्याला ही आमटी करायची आहे. जास्त आपल्याला घट्ट करायची नाही आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. गोडा मसाला घातलेला आहे 2 चमचे यामध्ये. आणि आता 5 मिनटं आमटी छान उकळलेली आहे. त्यामध्ये मी कोथिंबीर घातलेली आहे. आमटीची चव घेऊन बघितली, छान झाली आमटी. आमटीसोबत वाफाळलेला भात आहे, भाजलेला पापड आहे. अशी ही आमटी तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या घरातल्यांना ही आमटी नक्की आवडेल.